हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर लेन्सेस. लेन्सेस मध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. तर बघू शकता इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला बघायचा आहे आणि यासाठी आपण फर्स्ट बघू कॉन्व्हेक्स लेन्स. सो आपण एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतली आहे. आता एक कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये बघू शकता प्रेझेंट असेल ऑप्टिकल सेंटर. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये प्रेझेंट असेल ऑप्टिकल सेंटर इनसाइड द लेन्स. त्यानंतर बघू शकता parallel line passing through optical center and center of curvature याला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस. जी लाईन पास होईल ऑप्टिकल सेंटर मधून तिला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस. याला प्रेझेंट असतील टू फोकसेस दॅट इज F1 and F2. टू फोकस प्रेझेंट असतील आणि यावरून आपल्याला बघायचं आहे इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स आणि त्यासाठी आपल्याला काही रूल्स बघावे लागतील. सो फर्स्ट बघू शकता सो आपण इन्सिडेंट रे बघू शकता. इन्सिडेंट रे पास केला पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. When incident ray is parallel to principal axis. जेव्हा incident ray पॅरलल असेल प्रिन्सिपल एक्सिसला. आता बघू शकता ही जी एक्सिस असेल ही इमेजनरी एक्सिस थ्रू ऑप्टिकल सेंटर याला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस आणि जो इन्सिडेंट रे आहे तो पॅरलल प्रिन्सिपल एक्सिसला. आणि आता बघू शकता ही जी लेन्स आहे लेन्स असेल एक रिफ्रॅक्टिव्ह मीडियम मीन्स यामधून होईल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झाल्यानंतर हा जो इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस होता आफ्टर रिफ्रॅक्शन इट पासेस थ्रू द फोकस. बघू शकता इन्सिडेंट रे when the incident ray is parallel to principal axis. जेव्हा incident ray असेल parallel to principal axis after refraction of light it passes through focus. So असेल incident ray बघू शकता हा असेल incident ray. त्यानंतर हा असेल रिफ्रॅक्टेड रे बघू शकता हा असेल रिफ्रॅक्टेड रे. सो रिफ्रॅक्टेड रे पास झालेला आहे फोकस मधून. सो बघू शकता when the incident ray is parallel to principal axis. जेव्हा incident ray असेल parallel to principal axis. When the incident ray is parallel to principal axis it after refraction it passes through focus. After refraction it passes through focus. So refraction नंतर हा पास होईल फोकस मधून. सो बघू शकता इन्सिडेंट रे पास केला होता आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस अँड आफ्टर रिफ्रॅक्शन तो पास झालेला आहे फोकस मधून. दॅट इज प्रिन्सिपल फोकस मधून पास होईल आफ्टर रिफ्रॅक्शन. सो याच्याच अपोजिट असेल सेकंड. बघू शकता आता सेकंड बघू शकतो आपण. सो पुन्हा घेतली आपण एक लेन्स आणि लेन्स मध्ये बघू शकता प्रेझेंट असेल ऑप्टिकल सेंटर. त्यानंतर लाईन थ्रू ऑप्टिकल सेंटर लाईन पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर याला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस. सो बघू शकता याला सुद्धा प्रेझेंट असतील फोकस F1 and फोकस F2. सो फोकसेस प्रेझेंट असतील आणि त्यानंतर बघू शकता आता इन्सिडेंट रे आपण पास करू थ्रू द फोकस. जेव्हा इन्सिडेंट रे आपण पास केला थ्रू फोकस बघू शकता आता ड्रॉ करून घेऊ आपण लेन्स. जेव्हा इन्सिडेंट रे आता पास करू आपण थ्रू फोकस. फर्स्ट आपण इन्सिडेंट रे पास केला पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आणि नेक्स्ट आपण इन्सिडेंट रे पास करू थ्रू द फोकस. सो जेव्हा आपण थ्रू द फोकस इन्सिडेंट रे पास केला बघू शकता इथे फोकस असेल आणि थ्रू फोकस आपण पास केला इन्सिडेंट रे त्यावेळेस बघू शकता आफ्टर रिफ्रॅक्शन तो जाईल पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. बघू शकता जर पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आपण फ्लो केला इन्सिडेंट रे. सो इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस असेल तर फोकस मधून जाईल. जर इन्सिडेंट रे फोकस मधून जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे बघू शकता रिफ्रॅक्टेड रे जाईल पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. सो बघू शकता तुम्ही जेव्हा रेज ऑफ लाईट गेल्या फोकस मधून इन्सिडेंट रे गेला फोकस मधून त्यावेळेस जो रिफ्रॅक्टेड रे होता तो गेला पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. सो बघू शकता when incident ray is passes through focus. When incident ray passes through focus the refracted ray is parallel to principal axis. The refracted ray is parallel to principal axis. जेव्हा बघू शकता इन्सिडेंट रे जर गेलाय तुमचा थ्रू फोकस, इन्सिडेंट रे थ्रू फोकस गेला असता तर रिफ्रॅक्टेड रेज इन पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. सो बघू शकता
फर्स्ट केसच्या एक्झॅक्टली अपोजिट असेल. फर्स्ट केसमध्ये इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस तर रिफ्रॅक्टेड रे थ्रू फोकस, आणि सेकंड मध्ये इन्सिडेंट रे थ्रू फोकस तर पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस रिफ्रॅक्टेड रे. सो बघू शकता असेल इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस. त्यानंतर आणखी एक बघायचं आपल्याला, बघून घ्यायचं. सो आपण फर्स्ट टू रूल्स बघितले फॉर द इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. अँड नेक्स्ट रूल आपल्याला बघायचा आहे. तर बघू शकता पुन्हा आपण ड्रॉ करू एक कॉन्व्हेक्स लेन्स. आपण ड्रॉ केले कॉन्व्हेक्स लेन्स. याला प्रेझेंट असेल ऑप्टिकल सेंटर, ज्यामधून रेज ऑफ लाईट जे पास होतात विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन पास होतात. सो बघू शकता, आणि यावरच आपला रूल डिपेंड असेल थर्ड. सो रूल 3 बघू शकता तुम्ही, थर्ड नंबरचा रूल असेल व्हेन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर. जेव्हा इन्सिडेंट रे आपण पास केला थ्रू द ऑप्टिकल सेंटर. आता बघू शकता इन्सिडेंट रे आपण पास केला ऑप्टिकल सेंटर मधून, तर जेव्हा तो रिफ्रॅक्टेड रे होईल, बरोबर, जेव्हा त्याचं रिफ्रॅक्शन होईल, आफ्टर रिफ्रॅक्शन जो रिफ्रॅक्टेड रे असेल विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन पास होईल. सो बघू शकता व्हेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू ऑप्टिकल सेंटर, जेव्हा इन्सिडेंट रे आपण पास केला ऑप्टिकल सेंटर मधून, रिफ्रॅक्टेड रे विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन पास होईल. बिकॉज ऑप्टिकल सेंटर मधून तो पॉइंट असेल, ऑप्टिकल सेंटर लेन्स मधला तो पॉइंट असेल ज्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झाल्यानंतर डायरेक्शन मध्ये कुठलाही चेंज येत नाही, आणि त्यामधून जर रेज ऑफ लाईट पास केले तर विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन रेज ऑफ लाईट पास होतात आफ्टर रिफ्रॅक्शन. सो बघू शकता कुठल्याही डायरेक्शन याच्यावर लाईट इन्सिडेंट केला तरी जो आफ्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, आफ्टर रिफ्रॅक्शन जो लाईट आहे तो पास होईल विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन. आणि याला म्हणू शकतो आपण रूल नंबर 3 फॉर इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. सो when incident ray passes through optical center, बघू शकता when incident ray passes through optical center, refracted ray pass without changing its direction. So refracted ray पास होईल तो without changing its direction, त्याची कुठली डायरेक्शन चेंज न करता without changing its direction पास होईल थ्रू द ऑप्टिकल सेंटर. सो जेव्हा रे ऑफ लाईट पास होईल ऑप्टिकल सेंटर मधून, तो इन्सिडेंट रे जेव्हा पास होईल ऑप्टिकल सेंटर मधून, तो जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन पास होईल. रिफ्रॅक्टेड रे पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. सो बघू शकता असेल इन्सिडेंट रे नंतर हा असेल रिफ्रॅक्टेड रे, आणि रिफ्रॅक्टेड रे विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन पास होईल. तर बघू शकता हे असतील इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस साठी रूल 1, 2 and 3. बघून घ्या. सो फर्स्ट आपण बघितलं इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस, आणि आता आपण बघणार आहे इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस. सो यासाठी आपण पुन्हा बघून घेऊ एक कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेला आपण, आणि कॉन्व्हेक्स लेन्स घेतल्यानंतर बघू शकता सिमिलरली रूल नंबर 1 बघून घेऊ आपण. रूल नंबर 1 असेल इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस साठी. तर बघून घ्या पुन्हा जो कॉन्केव्ह लेन्स असेल त्याला सुद्धा प्रेझेंट असेल एक ऑप्टिकल सेंटर, आणि यामधून जी इमेजनरी लाईन पास होईल त्याला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस. त्यानंतर बघू शकता व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. पुन्हा बघा इन्सिडेंट रे जेव्हा पॅरलल असेल प्रिन्सिपल एक्सिसला, आता इन कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हर्जन्स होतं तर इन कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जन्स होतं. मीन्स जेव्हा इन्सिडेंट रे पास केला पण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये तो बेंड होतो टुवर्ड्स द फोकस. बट इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स मध्ये हा रे जातो अवे फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस, आणि याला म्हणू आपण डायव्हर्जन्स. जेव्हा रे ऑफ लाईट अवे फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस आहे त्याला म्हणू आपण डायव्हर्जन्स, आणि अशा प्रकारचा डायव्हर्जन्स आपल्याला पाहायला मिळतं कॉन्केव्ह लेन्स मध्ये. तर बघू शकता इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, इन्सिडेंट रे पॅरलल होता प्रिन्सिपल एक्सिसला, आणि आफ्टर रिफ्रॅक्शन आहे जो रे गेला आहे तो गेला अवे फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस, आणि यालाच म्हणू आपण डायव्हर्जन्स. आता सो आपण बघितलं डायव्हर्जन्स अवे फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस, आणि कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये याच्या अपोजिट होतं, तो जो रे ऑफ लाईट आहे तो बेंड होतो टुवर्ड्स द प्रिन्सिपल एक्सिस आणि पास होतो फोकस मधून. सो याला सुद्धा प्रेझेंट असते फोकस 1 and फोकस 2. सो इमेज फॉर्म करायसाठी व्हेन एक्सटेंडेड बॅकवर्ड, आता बघू शकता रिफ्रॅक्टेड रेला एक्सटेंडेड बॅकवर्ड केलं तर हा पास होईल फोकस मधून. सो व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, बघू शकता व्हेन इन्सिडेंट ray is parallel to principal axis,
when incident ray is parallel to principal axis, so the refracted ray when extended backward passes through focus. सो बघू शकता जो इन्सिडेंट रे आपण पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस गेलाय. सो म्हटलं आपण व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, द रिफ्रॅक्टेड रेला आपल्याला एक्सटेंड करावं लागलं बॅकवर्ड टू फॉर्म द इमेज. आणि त्यासाठी बघू शकता व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, द रिफ्रॅक्टेड रेला आपल्याला एक्सटेंड करावं लागलं बॅकवर्ड थ्रू अँड आफ्टर आपण याला जेव्हा एक्सटेंड केलं बॅकवर्ड तेव्हा तो पास झाला फोकस मधून. सो बघू शकता हा असेल फर्स्ट रूल. अँड सेकंड रूल बघू शकता तुम्ही. सेकंड रूल असेल व्हेन इन्सिडेंट रे पुन्हा सेम ऍज कॉन्व्हेक्स लेन्स. सो बघू शकता व्हेन इन्सिडेंट रे बघू शकता ऑप्टिकल सेंटर मधून इमेजनरी लाईन. तर बघू शकता व्हेन इन्सिडेंट रे पासेस थ्रू फोकस. सो इथे प्रेझेंट असेल फोकस आणि इन्सिडेंट रे जेव्हा पास होईल फोकस मधून असेल फोकस F1. When incident ray passes through focus after refraction, it goes parallel to the principal axis. After refraction तो जाईल parallel to the principal axis. So जेव्हा रेज ऑफ लाईट पास केला आपण फोकस मधून तो जाईल आफ्टर रिफ्रॅक्शन parallel to principal axis. When incident ray passes through focus, जेव्हा इन्सिडेंट रे पास होईल फोकस मधून द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. सो बघू शकता जेव्हा इन्सिडेंट रे पासेस होईल फोकस मधून, जेव्हा इन्सिडेंट रे पास झाला फोकस मधून द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. सो फर्स्ट रूल बघितला आपण. जेव्हा इन्सिडेंट रे होता पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, आफ्टर रिफ्रॅक्शन जो रे ऑफ लाईट आहे तो गेलाय डायव्हर्ज आणि डायव्हर्जन्स झालाय रिफ्रॅक्टेड रेचा टू फॉर्म द इमेज. आपण एक्सटेंड केलेला बॅकवर्ड आणि तो जो इन्सिडेंट रे आहे जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो मीट झाला आपला फोकस वरती. तर बघून घ्या व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, जेव्हा इन्सिडेंट रे पॅरलल असेल प्रिन्सिपल एक्सिसला, द रिफ्रॅक्टेड रे व्हेन एक्सटेंडेड बॅकवर्ड, रिफ्रॅक्टेड रेला आपल्याला एक्सटेंड करावं लागलं बॅकवर्ड अँड पासेस थ्रू फोकस. आफ्टर एक्सटेंडिंग बॅकवर्ड तो पास झाला फोकस मधून. त्यानंतर बघू शकता व्हेन इन्सिडेंट रे पासेस थ्रू फोकस, जेव्हा इन्सिडेंट रे पास केला आपण फोकस मधून आफ्टर रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. बघू शकता